नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, चोऱ्या आणि चोरीने संपत्ती मिळवणं यासाठी लोक काय काय शक्कल लढवतात याचाच प्रत्यय नुकताच कोल्हापुरात आलेला आहे. ही घटना कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथली आहे. करवीर तालुक्यातील नागदेववाडीमध्ये एका वसाहतीत तेजस्विनी आणि अवधूत हे दोघंजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अवधूतचं वय 23 वर्ष आणि तेजस्विनी 24 वर्षांची. हे दोघेही लिव्ह इनमध्ये 1.5 वर्षांपासून मागच्या राहत होते. आजूबाजूला शेजारी पाजारी होते, त्यामुळे शेजाऱ्यांसोबत त्यांचं बोलणं बसणं असायचं. अलीकडेच वटपौर्णिमा झाली. या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की घरातील स्त्रिया या व्यवस्थित तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी जातात. अशावेळी तेजस्विनी आणि अवधूतने शेजाऱ्या पाजाऱ्यांना बघितलं की विवाहित संसारिक महिला ज्या होत्या त्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या शीतल यांना या दोघांनी बघितलं. शीतलने वटपौर्णिमेच्या निमित्ताने दागदागिने घातलेले होते आणि व्यवस्थित तयार होऊन ती वडाच्या पूजेसाठी गेली. पूजेवरनं त्या आल्या. यावेळी अवधूत आणि तेजस्विनी यांनी हे हेरलं की शीतल यांनी अंगावर बरेच दागिने घातलेले होते. जवळपास 5-6 तोळे दागिने त्यांनी अंगावरती घातलेले होते. अर्थात सण आहे, पूजापाठ असल्यावरती महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये असं व्यवस्थित तयार होऊन पूजेला जात असतात. पण या चोरट्यांची नजर त्याच्यावरती पडली. आता त्यांनी ठरवलं की या दागिन्यांवरती जर डल्ला मारला तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील, कारण की सोन्याचे भाव आपल्याला आता सध्या माहिती आहेत. मग त्यांनी प्लॅन बनवला, कट आखला की या सोन्यावरती तर डल्ला मारायचा आहे, पण तो मारायचा कसा. मग तेजस्विनीने शीतलसोबत बोलायला सुरुवात केली, मैत्री करायला सुरुवात केली. मैत्री केली, बोलणं, गप्पा टप्पा, मग घरात जाणं येणं हे सगळं सुरू झालं. मग घरात बसून गप्पा मारताना वगैरे घरात नेमकं कुठं काय आहे हा सगळा अभ्यास केला. ही सगळी रेकी केली आणि हेरलं की दागिन्यांचं हे कपाट आहे आणि या कपाटात दागिने ठेवलेले असतात. रेकी पूर्ण झाली. त्यांचं जे काही संशोधन त्यांना करायचं होतं तेही पूर्ण झालं आणि त्यानंतर मग त्यांनी चोरीचा दिवस ठरवला आणि चोरीची पद्धतसुद्धा ठरवली. आता घरात चोरी मारायची, हात मारायचा आहे म्हणल्यावरती घरात कोणी नसणं हे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी जाऊन चोऱ्या केल्या आणि कोणी उठलं तर पकडले जाऊ. त्याच्यामुळे घरात कोणीच नाही याची खात्री करूनच आपल्याला चोरी करावी लागेल हे त्यांना माहीत होतं. मग घरात कोणीच नाही असं कसं होईल, त्यांच्या घरातले लोक आपण कुठं पाठवायचे. मग त्यांनी एक चाल चालली. तेजस्विनी या एके दिवशी शीतल यांच्याकडे गेली आणि तिला म्हणे की मला दूध आणायला जायचं आहे, तू सोबत चल. शीतलला काही जाण्याची इच्छा नव्हती, पण आता मैत्री झालेली आहे, नवीन नवीन मैत्री आहे, घरी जाणं येणं आहे, खाणंपिणं आहे सोबत, मग नाही कसं म्हणणार. म्हणून मग शीतल म्हणाली ठीक आहे. ती म्हणजे आपण 10 मिनटात दुकानातून जाऊ, मला दूध आणायचं आहे, आपण जाऊया सोबत. शीतल तयार झाल्या आणि तेजस्विनीसोबत दूध आणण्यासाठी म्हणून दुकानात गेल्या. जशा या घरातून निघाल्या तसा हा चोरटा अवधूत जो दबा धरून बसला होता त्याने अलगद घरात प्रवेश केला. आता घर उघडच होतं का, तर शीतल या घराला कुलूप लावत होत्या. पण त्यावेळी तेजस्विनी म्हणाली की आपण 5 मिनिटात तर परत येतोय, कुठं कुलूप लावा आणि खोला हे कुटाणे करायचे, त्यापेक्षा राहू दे दार असंच, आपण पटकन जाऊन येऊया. म्हणून मग तेजस्विनीने जाणून बुजून शीतलला घराला कुलूप लावू दिलं नाही आणि त्या उघड्या दाराचा फायदा घेऊन अवधूत घरात शिरला. दागिने कुठे आहेत, कपाट कोणतं आहे हे सगळं तेजस्विनीने आधीच सांगितलेलंच होतं. मग अवधूतने जाऊन चालाकीने कपाट उघडलं, लॉकर उघडलं आणि त्यातले सर्व दागिने लंपास केले. दागिने घेऊन त्याने लपवून दिले आपल्या घरामध्ये. आणि मग तेजस्विनी आणि शीतल आल्या. अवधूतने कपाट वगैरे सगळं तसंच लावून ठेवलं. त्या दोघीजणी आल्या.
आल्यानंतर एक दिवस गेला, कारण घरातले जे दागिन्यांचं जे काय दागिने ठेवलेले असतात आपण काय रोज तर कपाट उघडून बघत नाही. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, शीतलला पत्ताच नव्हता की आपल्या घरातले दागिने गायब आहेत. पण तिसऱ्या दिवशी शीतलला बाहेरगावी जायचं होतं. बाहेरगावी जाताना अंगावरती काहीतरी घालावं म्हणून त्यांनी कपाट उघडलं. कपाट उघडून लॉकर उघडलं, त्यातले दागिने गायब. हे 2 ते 3 दिवसांनी शीतलला लक्षात आलं. तिने शोधाशोध सुरू केली, कारण 5-6 तोळे सोनं होतं. हे सोनं गायब झालं घरातलं अचानक, त्यामुळे ती घाबरून गेली. घरातल्या मंडळींना सांगितलं, शोधाशोध सुरू केली, पण दागिने सापडण्याचा काही प्रश्न नव्हता. मग तिने आजूबाजूला सांगितलं आणि त्याच निमित्ताने या तेजस्विनी आणि अवधूतला सुद्धा सांगितलं की माझ्या घरात असं असं घडलेलं आहे. कधी घडलं, काय घडलं माहीत नाही, चोर कधी येऊन चोरी करून गेले. आता मी पोलिसात तक्रार करायला चालली आहे. पोलिसात तक्रार करायला चालली आहे हे ऐकल्यानंतर मग अवधूत आणि तेजस्विनी यांचे धाबे दणाणले की आता पोलीस येणार, यांच्यासोबत आपण शेजारीच राहतो, तर आपलीसुद्धा चौकशी करणारच, त्यामुळे आपण इथून सटकायला पाहिजे. जशा शीतल या पोलीस स्टेशनला गेल्या तसा अवधूत आणि तेजस्विनीने सुद्धा घराला लॉक बिक लावून पळ काढला, तिथनं पसार झाले. पोलीस आले, पोलिसांनी बघितलं, विचारपूस केली, छाननी केली. तेव्हा मग शीतलला संशय आला की हे या दोघांचंच काम आहे. शीतलने पोलिसांना बोलून दाखवलं की मला संशय आहे की असं असं असू शकतं म्हणून. तातडीने पोलिसांनी चक्र फिरवले आणि यांचे मोबाईल लोकेशन्स ट्रेस केले. मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर जवळपासच्याच एका नवी वाशी नावाच्या भागात या दोघांची मोबाईल लोकेशन आढळून आले. पोलिसांनी तातडीने लोकेशन ट्रेस करून त्या ठिकाणी गेले आणि फार चतुराईने या दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता 3.5 तोळ्याचं एक गंठण आणि 1 तोळ्याची एक अंगठी हा माल त्यांच्याकडे सापडला. 4.5 तोळे सोनं तातडीने त्यांच्याकडे सापडलं. शीतलने लगेच ओळखली तिचे दागिने, पण त्यातील दुसरं 1-1.5 तोळे सोनं जे होतं ते या दोघांनीही एका बँकेत गहाण ठेवून त्यावरती 78,000 रुपये उचललेले होते आणि त्याच पैशांवरती त्यांची मजा आणि सर्व चालू होतं. मग पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. कबुली देऊन मग हे सोनं जे रिकवर केलं होतं ते प्रक्रिया पूर्ण करून शीतल यांना परत देण्यात आलं. सध्या पोलीस अजून त्यांचा तपास करत आहेत. जे त्यांनी सोनं गहाळ केलं, ज्याच्यावर पैसे उचलले होते त्याबाबतीत सुद्धा तपास सुरू आहे. पण मित्रांनो, गोड बोलून आपल्याशी जवळीक साधणाऱ्या लोकांबद्दल थोडंसं काळजी घ्यायला काही हरकत नाही आहे, कारण की आपल्याशी जवळीक साधणाऱ्या प्रत्येकाचा हेतू हा केवळ मैत्रीच असतो असं नाही. हे असे हेतूसुद्धा लोकांचे असू शकतात. कोल्हापूरमधलं हे प्रकरण आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने असा शेजाऱ्यांच्या तिजोरीवरती डल्ला मारलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.